आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तेव्हा राजाने जवळच्या खांबाला लात मारून म्हटले, दाखव कुठे तुझा देव. मग तेव्हा त्या खांबातून नरसिंह प्रगटले. माणसाचं शरीर आणि सिंहाचं डोकं. अकराळ विक्राळ रूप धारण केलेले विष्णू नृसिंह अवतारात प्रकटले. त्यांनी हिरण्यकश्यपूला फरफटत दरवाजात आणलं आणि उंबरट्यात बसून हिरण्यकश्यपूला स्वतःच्या मांडीवर घेत आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचं पोट फाडलं आणि त्याचा वध केला. वध म्हणजे काय? वध म्हणजे मारून टाकलं. मग सांग बरं, आपण या गोष्टीतून काय शिकलो? आपण देवाचं नाव घेतलं की आपल्याला कोणालाच घाबरायची गरज नाही. ते तर आहेच, पण ब्रह्मदेवानी हिरण्यकश्यपूला वर दिला होता, हो ना? वर म्हणजे काय ग? विसरलेच मी. वर म्हणजे प्रॉमिस. म्हणजे वर असा होता की हिरण्यकश्यपूला मरणच आलं नसतं, पण भगवान विष्णूंनी त्या वराचा मान ठेवून हिरण्यकश्यपूला धडा शिकवला. कारण त्याला कुणीही मारणार नाही असा वर साक्षात ब्रह्मदेवानी त्याला दिला होता. त्याचा कुठेही अनादर न होता त्याने हिरण्यकश्यपूला मारलं. म्हणजे दुष्ट माणूस मारलाही गेला आणि ब्रह्मदेवांचा मानही राखला. नंदाईंचा फोन. हॅलो. हा नंदाई. हो आलेच. आई म्हणजे किती छान केले ना विष्णुदेवांनी. प्रॉमिस पण मोडलं नाही आणि धडा पण शिकवला. बरोबर. हुशार आहे की माझी लेक. बरं बिट्टी, मला खूप कामं पडली आहेत. तू नीट गोष्ट पाठ करून ठेव, मी आलेच. प्रॉमिस न मोडता देवबापांनी त्याचं काम केलं. मग मी पण करूच शकते की. काका, पुष्पाची आजी 1-2 दिवसात मुहूर्त ठरवेल लग्नाचा. आपल्याला जोरदार तयारी करायला हवी. जोरदार तयारी करा. आपल्या घरातलं लग्न आहे ते. काय मस्त बंगला सजवूया. संगीत, मेहंदी सगळ्यासाठी थीम ठरवू. नवरा नवरीची एंट्री एकदम मस्तपैकी प्लॅन करू. काय? अहो, आधी लग्नाची तारीख तर ठरू द्या नवरोबा. चंदूशेठ, नवरोबा मी नाही, हाय. अच्छा, या सुब्बूचं लग्न आहे नाही का? अरे सुब्बू, तू बोलत का नाहीस? चंदूशेठ, मी सुब्बू नाही, पुष्पा आहे. ते महत्वाचं नाहीये. तू बोलत का नाहीयेस? लग्न करायचंय ना? करायचं ना म्हणजे करायचंच आहे, पण काय करू, टेन्शनमुळे बोलते बंद झालीये. मुहूर्त येत्या आठवड्यातलाच निघाला तर आजी डेंजर आहे, काही करू शकते. एवढ्या कमी वेळात तयारी कशी होणार? तू नको काळजी करू पुष्पा मामा. पार्टनर आहे ना, पार्टनर सगळं करेल. तसंही त्याला आवडतं मित्रांची मदत करायला. हो ना पार्टनर? नाही नाही, माझ्या लग्नात रुद्र काहीच काम करणार नाही. मी सगळी जबाबदारी वेडिंग प्लॅनर्सलाच देणार आहे. म्हणजे खरेदीपासून ते पाठवणीपर्यंत ते सगळं बघतील. आपण फक्त लग्न एन्जॉय करायचं. अरे पुष्पा, मी काय म्हणतोय, आपण घरातले सगळे इथे असताना प्लॅनर्स कशाला हवाय? हो ना, आम्ही सगळे आहोत की राबायला. अहो रेवती आंटी, घरच्या लग्नात तुम्ही कामं करणार आहात का? अजिबात नाही. आपण सगळ्यांनी फक्त एन्जॉय करायचंय. लग्न, संगीत, मेहंदी सगळं छान एन्जॉय करायचं. बाकी तयारी वगैरे ते बघतील ना. आणि हा, माझ्या संगीतला सगळ्यांनी डान्स करायचा आहे. मी पण करणार आहे डान्स एकदम. आता काय लगेच प्रॅक्टिस सुरू करणार आहेस का? अरे तारीख तर ठरू दे.
बरं तुझं झालंय का प्लॅन बिन करून सगळं? म्हणजे मग हे ऑफिसला जातील. अरे हो रुद्र, ऑफिसला जायला उशीर होतोय. हे बघ, ऑफिसला मी पुढे जातो, तू ये लगेच. हो. पुष्पा पाणी. पार्टनर, तू आता ऑफिस मध्ये नको जाऊस. मित्राचा आनंद महत्वाचा की तुझं काम महत्वाचं? येऊ? अरे रेवती, ये. बोल. आय नो तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत असेल, पण जरा महत्वाचं बोलायचं होतं. अरे नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. बघ, कामाचं असेल तर आपण ऑफिसमध्ये बोलूयात ना. नाही, कामाबद्दल काही नाही. पुष्पाच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. हो, बोल. कसं आहे, पुष्पा लहानाचा मोठा तसा आपल्याकडेच झाला. आतापर्यंत तो रुद्रची रूम शेअर करत होता. आता नवीन आयुष्य सुरू करतोय, संसाराला सुरुवात करतोय. मी म्हणत होते आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. हो, लग्नानंतर त्याला जायला सांगूया ना आपण. नाही, म्हणजे आईला असं म्हणायचं होतं की आपण त्याच्यासाठी घर बांधून देऊया. हो नाही? हो हो. हा ठीक आहे, पण घर बांधायचं कशासाठी? कशासाठी म्हणजे म्हणजे तो तिथे त्याचा संसार थाटेल, त्याला त्याची प्रायव्हसी मिळेल. पण घर बांधायचं म्हणजे हा अवघड काय त्यात? आपली एवढी जागा आहे, तिथे घर बांधून देऊ त्याला. म्हणजे मोलकरी नसून आपण त्या गौरीला 5% शेअर्स दिले. पुष्पा तर आपल्याला मुलासारखा आहे, मग त्याला घर बांधून द्यायला काय हरकत आहे? म्हणजे देऊच शकतो आपण. ठीक आहे, मी करतो विचार, मग बोलू आपण. हो, हरकत नाही. वेळ घेऊन डिसिजन घ्या. येते. चला.